वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार। नवी मुंबईतील घटनेने खळबळ, डॉक्टरला पोलिसांच्या बेड्या। बेलापूरमधील दिवाळे गाव भागातील डॉक्टर संजय लाड यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये कामाला असलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर क्लिनिकमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून NRI पोलिसांनी मुलींच्या तक्रारीवरून लाड यांना अटक केली आहे। या डॉक्टरने क्लिनिकमध्ये यापूर्वी अनेक तरुणींवर तसेच उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पीडित तरुणी जुईनगर येथे आपल्या आत्याकडे राहते। नुकतीच तिने 12वीची परीक्षा दिली आहे। सुट्टी असल्याने तिने लाड यांच्या क्लिनिकमध्ये कामाला सुरुवात केली होती। 1 एप्रिलला दुपारी क्लिनिकमध्ये कुणीही नसताना डॉक्टर लाड यांनी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले। पोलिसांनी डॉक्टर लाड याच्यावर बलात्कारासह पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली। या गुन्ह्यातील जी विक्टिम मुलगी आहे तिला नोकरी करण्याची असल्याने तिने एका दिवाळी स्थित डॉक्टरकडे फोनवर संपर्क साधला होता की तिला नोकरी हवी म्हणून। तर डॉक्टरकडे तिने 27 तारखेला इंटरव्ह्यू दिला। नंतर 28 तारखेपासून ती मुलगी त्या डॉक्टरकडे नोकरीसाठी जॉईन झाली रिसेप्शनिस्ट म्हणून। 28, 29, 30 2-3 दिवस त्या मुलीने रिसेप्शनिस्टची तिथे नोकरी केली डॉक्टरकडे। 30 तारखेला त्या मुलीचं जेव्हा कामावर गेली तेव्हा तिने डॉक्टरला सांगितलं की माझं जरा डोकं दुखतंय। तर डॉक्टरने तिला बोललं की मी तुला गोळी देतो आणि डॉक्टरने तिला डोकं दुखणं थांबण्याची गोळी दिली आणि तिला सांगितलं की ते पाणी तो आहे पेप्सी पिले। तर तिने त्या पेप्सी बरोबर ती गोळी घेतली। त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिला थोडा ड्राउझीनेस फील व्हायला लागला, तिचे डोळे मिटायला लागले। नंतर डॉक्टरने तिला आराम करायला सांगितलं वरच्या रूममध्ये जिथे पेशंटला सलाईन वगैरे लावतात। तर 1-1.5 तासाने त्या मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती निर्वस्त्र होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्या बाजूला डॉक्टर सुद्धा निर्वस्त्र अवस्थेत तिला दिसला। तसे तिने कपडे घालून बाथरूममध्ये गेल्यानंतर तिला तिथे ब्लिडिंग वगैरे जाणवायला लागलं होतं। थोड्या वेळाने ती खाली आली पण तिला चक्कर तसंच येत होते। तर डॉक्टरने तिला परत आराम करायला सांगितलं की तू परत आराम कर आणि आराम केल्यानंतर परत तिचे शुद्ध हरपल्यानंतर डॉक्टरने परत तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केला। त्यानंतर ती मुलगी आराम केल्यानंतर तिने पाहिलं की ती परिस्थितीने ती घाबरून गेली एकदम आणि घरी जाऊन तिने तिच्या आत्याला आणि आजीला घटना सांगितल्यानंतर सर्व लोक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आले। गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। पोस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।